जून 2025. हा सर. आणखीन 2 दिवस राज्यात भाग बदलत सरी येणार आहे 2-3 दिवस. हा सर. आणि त्याच्यानंतर मग 20 जून पासून पावसाचा जोर ओसरणार आहे. 20 तारखेपासून. हो. हा सर. त्याच्यानंतर मग आता जूनच्या डायरेक्ट मग शेवटच्या आठवड्यात पण जुलै पहिल्या आठवड्यात मग मोठा पाऊस येईल ते. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात. हो, म्हणजे 27 जून ते 5 जुलैच्या दरम्यान मग आता. हा सर, परंतु जे आजचं जे वातावरण आहे सर, म्हणजे पूर्णपणे उघडलेलं आहे. म्हणजे एक पूर्ण आकाश हे निळ आहे, म्हणजे कोणत्याही ढगांची गर्दी नाही सध्याच्या स्थितीला. सगळं मग काय म्हणा सरी येणार आहेत तशा आज दुपारनंतर सरी आहे समजा. हा, म्हणजे हे 2-3 दिवस पाऊस पडेल का? कारण की 3 दिवसच राहीन आता आणखी. हा तसं तर ना 25 पर्यंत तुरळक इकडे तिकडे पडेल, पण लय मोठा पाऊस पडणार नाही, सरीच राहणार बघ हा, मान्सूनच्या. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली तर अनेक भागात चांगला पाऊस झालेला आहे, म्हणजे परंतु काही भागात पाऊसच झालेला नाही, म्हणजे झाले हा, परंतु जिथं झालेलं नाही तिथं मग ते जूनच्या शेवटच्या आठवड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येईल. म्हणजे आमच्या सर भागात म्हणजे पेरणी झालेली, परंतु अद्यापही 5 दिवसातून पाऊस नाही. आता मी आता यालाय ना सुरेगाव इकडे नाशिकडे बरं का, हा. इतका पाऊस झालेला आहे कोपरगावकडे, त्याचे रान सगळं पाणीच पाणी. आणि आपल्याकडं कमी पाऊस आहे, कुठं जास्त आहे कुठं कमी, अशी परिस्थिती झालेली आहे बघा महाराष्ट्रात. हा. काही जणांचे कापस उगवले, काहीचे लावायले, कोणी पेरायलंय, कोणी पेरणीचं राहिलंय, आता कोणी थांबले. तर म्हणजे सगळी परिस्थिती तशीच आहे. नाही, आता पेरणी आटपण्यात आलेली आहे, म्हणजे आमच्या चिखली तालुक्यातील जवळपास. परंतु काय झालं की सर 4 ते 5 दिवसापासून म्हणजे पाऊसच नाही. आणि ओल तर आहे, परंतु हा पाऊस कधी पडेल सर? म्हणजे ह्या 2-3 दिवसात त्या 2 दिवसात आहे सध्या. हा, परंतु जे सकाळचं वातावरण असं बघून वाटतंय की पावसाच्यात नाही काय करणं, म्हणजे एकदम. नाही दुपारनंतर बघा ना 2:30च्या नंतर सरी येणार आहेत मोठे. बरोबर. नक्कीच सर, काय अंदाज द्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील, कारण की आता 20 तारखेपर्यंत आहे म्हणजे भाग बदलत सरी. 20 जून पर्यंत. हो, हा, त्यानंतर म्हणजे 20 जून पर्यंत. त्याच्यानंतर मग काय होईल, थोडा जोर ओसरणार आहे. तसा पाऊस स्थानिक वातावरण तयार होऊन पडत राहील समजा इकडे तिकडे.